हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला माहित आहे की आज दिनांक आहे 3 जून 2026. दुपारचे 1:30 जरी वाजले असले तरी अजून वेळ आहे. कॅप राऊंड 1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेले आहे त्यांना अलॉटमेंट झालेली आहे कॉलेजची, म्हणजे त्यांना ऍडमिशन ते घेऊ शकतात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तर आजची दिनांक आहे ते शेवटची दिनांक असणार आहे ज्या दिवशी कॅप राऊंड खतम होणार आहे. कॅप राऊंड 1 ची पूर्णपणे प्रोसेस संपून जाणार. आता ह्याच्यानंतर राहिला असा प्रश्न, ज्याही विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट ज्याही विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळालेली नाही अजून पण, म्हणजे त्यांना ऍडमिशन झालेलं नाही, तुम्ही जर डॅशबोर्डला येऊन बघितलं तर जवळजवळ 12,51,259 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असून सुद्धा कॅप ऍडमिटेड सीट्स किती आहेत बघा, ओनली 3,33,880. आणि हे कोटामधून घेतलेले एक 67,000, एक 68,000, म्हणजे ऑन अँड ऍव्हरेज साधारणतः फक्त 4,10,000 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन आतापर्यंत घेतलेलं आहे. मग राहिलेले जे 8 लाख विद्यार्थी आहेत आणि असे अजून विद्यार्थी असणार आहेत ज्यांनी अजून पण रजिस्ट्रेशन केलेलं नाही, ह्यांच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे की आपला जो कॅप राऊंड 2 आहे तो लवकरच, म्हणजेच तो चालू होणार आहे. त्याची जी डेट आहे ती अजून आपल्या पोर्टलवरती तर बघायला आलेली नाही. तसंच त्याचं जे काही वेळापत्रक आहे ते पण अजून प्रसिद्ध झालेलं नाही, पण आपण एक अंदाज लावू शकतो की साधारणतः हे कधी चालू होऊ शकतं. तर तुम्हाला माहित आहे हे कॅप राऊंड 1चं नियमित वेळापत्रक आहे, बरोबर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काही दिवस दिले जातात ज्याच्यामध्ये नवीन विद्यार्थी नोंदणी करू शकतात. तसेच पार्ट 1 मध्ये चेंजेस करू शकतात, पार्ट 2 मध्ये पसंतीक्रम देऊ शकतात, 1 ते 10 कॉलेज देऊ शकतात. हे कधी चालू होणार आहे, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात एक संभ्रम तयार झालेला आहे की आम्हाला 1 नंबरचं कॉलेज मिळालं होतं, 1 नंबरचा प्रिफरन्स मिळाला, पण आम्हाला सर ते कॉलेजच घ्यायचं नव्हतं, आम्हाला ते कॉलेज आवडलेलं नाहीये, मग आम्ही काय करायचं. तर त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना सांगितलं होतं की सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना 1 नंबरचं मिळो किंवा 3 नंबर, 5 नंबर, 4 नंबर, 8 नंबरचं कुठलंही 10 नंबर मध्ये 10 कॉलेजेसमध्ये कुठलंही टाकलेल्या कॉलेजमध्ये कुठलंही कॉलेज मिळू दे ते, आणि तुम्हाला ते नको असेल, लागला असेल पण ते त्याच्यामध्ये ऍडमिशन तुम्हाला नाही घ्यायचं आहे, ते सर्वच्या सर्व विद्यार्थी कॅप राऊंड 2 मधून ऍडमिशन करू शकतात. कॅप राऊंड 2 मध्ये ते सगळे इलिजिबल असणार आहेत, कुणीही टेन्शन घेण्याचं कारण नाही. तसे बरेच विद्यार्थी असे असणार आहेत ज्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही, तर तेही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करण्यासाठी कॅप राऊंड 2 मध्ये इलिजिबल असणार आहेत, ज्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही. पण काय काय विद्यार्थी असतील ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण त्यांनी कॅप राऊंड 1 मध्ये पार्ट 1 आहे तो लॉक केला नाही, त्याच्यामुळे त्यांनी पार्ट 2 मध्ये भरू शकले नाहीत. तेही विद्यार्थी कॅप राऊंड 1 पूर्णपणे लॉक करून कॅप राऊंड 2 मध्ये ऍडमिशन आहेत ते करण्यासाठी कॉलेजेस ऍड करा आणि कॅप राऊंड 2 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता तुमचा जो फॉर्म आहे तो लॉक करून. तसेच बरेच विद्यार्थी असे असतील ज्यांना 1 नंबरचा प्रिफरन्स मिळाला, 1 नंबरचा प्रिफरन्स मिळाला पण त्यांना ते कॉलेज नको आहे, तेही विद्यार्थी इलिजिबल असणार आहेत, काही काळजी करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर बरेच विद्यार्थी असे असणार आहेत ज्यांना कॉलेज अलॉट बी झालं होतं, त्यांना ऍडमिशन पण घ्यायचं होतं, पण त्यांच्या ऍडमिशन फॉर्म मध्येच चुका होत्या, त्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला कॉलेजकडनं. अशीही विद्यार्थी या पूर्णपणे जी काय कॅप राऊंड 2 होणार आहे त्याच्यासाठी इलिजिबल असणार आहेत. आता हे सगळे विद्यार्थी इलिजिबल तर आहेत, मान्य आहे, पण याची सगळ्याची प्रोसेस कधी चालू होणार आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता कॅप राऊंड 1चं जे वेळापत्रक आपण जर काढून बघितलं तर हे जे सगळं चाललेलं आहे प्रोसेस ती कॅपसाठी झालेली आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी की कॅप बरोबर कोटा पण राऊंड ओपन होत आहे. कोटा म्हणजेच मायनॉरिटी कोटा, मॅनेजमेंट कोटा आणि इन हाऊस कोटा, असे तिन्ही कोटाचे ऍडमिशन हे कॅप ऍडमिशनच्या बरोबरच ओपन होणार आहेत. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना कॅप मधून नाही घ्यायचं तर त्यांनी कोटामधून घेऊ शकतात, आणि ज्यांना कोटामधून घ्यायचं त्यांनी कॅप मधून नाही घ्यायचं. म्हणजे कुठल्या तरी एकामधून टाका, दोन्हीमध्ये फॉर्म टाकू नका, कारण तुम्ही जर कोटामधून जर ऍडमिशन घ्यायला गेला तर फी जास्त असणार आहे, कॅप मधून घ्यायला गेला तर फी कमी असणार आहे, जर असं ऑन अन एव्हरेज बोलायला गेलं तर. ठीक आहे, समजून घ्या. तर त्याच्यानंतर आता कॅप आणि कोटामधला जो फरक आहे ते तुम्हाला समजला, इथपर्यंत क्लिअर आहे. तर ही जी प्रोसेस आहे, तुम्ही जर वेळापत्रक बघितलं 3 तारखेला आपला राऊंड संपून जाणार आज संध्याकाळी, कॅप राऊंड 1 ची पूर्णपणे प्रोसेस आहे ती संपून गेली, तर लगेचच 4 तारखेला तुम्हाला रजिस्ट्रेशन ओपन होणार नाही. बघा, 4 तारखेला काय चालणार आहे कार्यक्रम, कनिष्ठ महाविद्यालय संबंधित कामकाज चालणार आहे 4 तारखेला. ठीक आहे, त्याच्यानंतर 5 तारखेलाही रजिस्ट्रेशन ओपन होणार नाही, 6 तारखेलाही रजिस्ट्रेशन ओपन होणार नाही. तर 5 तारखेला काय चालणार आहे, तर 5 तारखेला डेटा प्रोसेसिंग चालणार आहे,
तसंच तसंच 5 तारखेला बघा तुम्हाला काय बघायला मिळणार आहे. 5 तारखेला तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता अधिकृतपणे दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. मग या वेळापत्रकामध्ये तुम्हाला पूर्णपणे कळून जाईल की कोणत्या तारखेपासून, पण आपण अंदाज लावू शकतो 6 तारखेला तुमच्या रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील. रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील म्हणजे काय बघा, कॅप राऊंड 1 मधून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं त्यातून प्रत्येक कॉलेजमध्ये किती जागा अजून शिल्लक आहेत, कास्ट वाईज जागा किती शिल्लक आहेत, टोटल जागा किती होत्या, याच्या बाबतीची संपूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला कुठं प्रसिद्ध झालेली दिसणार आहे, 6 तारखेला दिसणार आहे. आपल्या पोर्टलवरती ते समजून जाईल. पण ह्याच्या नंतर सगळ्यात महत्वाची माहिती, ज्याही विद्यार्थ्यांना अजूनही ऍडमिशन मिळालेलं नाही आहे आणि त्यांना 100% ऍडमिशन पाहिजे आपल्या कॅप राऊंड 2 मध्ये, तर त्यांना काय पूर्वतयारी करायला पाहिजे. प्रत्येक आपल्याला जे कॉलेज पाहिजे त्याच्यामध्ये किती कट ऑफ लागला होता, आपल्याला मार्क किती आहेत आणि त्या कॉलेजचा कट ऑफ किती आहे, याच्यामध्ये तफावत किती आहे. साधारणतः एक 30-40 पर्यंत कट ऑफ खाली येऊ शकतो, फिक्स नाही आहे, पण 30-40 मार्कांनी कट ऑफ खाली येऊ शकतो. तर मग ते कॉलेजेस ऍड करायला तुम्हाला काय हरकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की त्याच्या जी जी पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारी कशी करायला पाहिजे, कॉलेजेस कसे टाकायचे जेणेकरून तुम्हाला 101% तुम्हाला ऍडमिशन मिळून जाईल, तर ती कशी प्रोसेस करायची याच्या बाबतीत आपण एक संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. ती बनवलेला जो व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणारच आहे. तसेच त्याची लिंक तुम्हाला इथं आय बटन आहे त्याच्यामध्ये मिळून जाईल की कॅप राऊंड 2 मध्ये कशा प्रकारे पूर्वतयारी करायला पाहिजे, कसं ऍडमिशन करायचे, कसे कॉलेज टाकायचे, कट ऑफ कसा बघायचा, हे मी तुम्हाला पूर्णपणे त्याच्यात सांगितलेलं आहे. तर ते तुम्ही इझिली तुम्ही जाऊन चेक करू शकता. ठीक आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी तयारीत राहायचं आहे. आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत, उदाहरणार्थ तुम्हाला मोस्टली बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचं मार्कशीट मिळालेलं आहे. तसेच त्या विद्यार्थ्यांना त्यांचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मिळालेलं आहे. जे विद्यार्थी कशात असतील, मायनॉरिटी कोटामध्ये असतील, त्यांनी त्यांचं जे काय आरक्षणाचे जे डॉक्युमेंट्स असतील ते तयार घेऊन राहायचं आहे. तसंच जे विद्यार्थी ऍडमिशन घेत असताना त्यांना वेगवेगळ्या कास्टचं बेनिफिट घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला जर तुमची एससी कास्ट असेल, एसटी कास्ट असेल, ओबीसी कास्ट असेल, ईडब्ल्यूएस असेल, एससीबीसी असेल, तर त्याच्या बाबतीचं कास्ट सर्टिफिकेट लागेल. तसंच त्याचं तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागणार आहे. असे डॉक्युमेंट्स घेऊन तयार राहायचे. तसेच तुमचे फोटो लागणार आहेत ऍडमिशनच्या वेळेस, फोटो काढून ठेवा. त्याच्याबरोबर तुम्हाला जे काही उत्पन्नाचा दाखला एखाद्या कॉलेजमध्ये मागू शकतात, तर तोही काढून ठेवा. अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करून ठेवा, म्हणजे तुम्ही हे डॉक्युमेंट्स असतील तर तुम्ही लगेचच कॅप राऊंड 2 मध्ये ते डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता आणि जेव्हा तुम्हाला कॉलेज अलॉट होईल त्यावेळेस बरोबर तुम्ही काय करू शकता, ते डॉक्युमेंट सबमिट करून फी भरून तुमचं जे काही ऍडमिशन आहे ते कन्फर्म करू शकता. त्यामुळे तुम्हाला आत्ताच तयारी तुम्हाला सगळी करायची आहे. तर ही वेळ अजिबात घालवू नका. 7 आणि 8 तारखेला तुमचं रजिस्ट्रेशन ओपन होईल. पूर्णपणे वेळापत्रक अधिकृतपणे 6 तारखेला जाहीर केलंच जाईल, पण आपण अंदाज लावू शकतो 7 आणि 8 तारखेला तुमचा कॅप राऊंड 2 चालू होणार आहे. त्यामुळे कुणीही ज्यांना ऍडमिशन अजून मिळाले नाही, कुणीही म्हणजे स्वतःला वाईट वाटून घेऊ नका. तुमचं ऍडमिशन हे 100% होऊ शकतं. फक्त व्यवस्थितरित्या तुम्हाला कॉलेजेस टाकायचे आहेत. आय होप सांगितलेली माहिती तुम्हाला समजलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी जर काही अडचण असेल तर मला इन्स्टावरती तुम्ही विचारू शकता. इन्स्टाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तसंच आपला जो युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट करू शकता, मी त्याला उत्तर देत असतो, तर तुम्हीही विचारू शकता. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.